36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुधवारी सकाळी स्थानिक कुलाबा विधानसभा क्षेत्राचे कार्यतत्पर आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीकृष्ण मंदिर हवेली 296 सॅम्युअल स्ट्रीट वडगादी मशीद बंदर मुंबई या प्राचीन पुरातन मंदिराचा पाहणी दौरा आयोजित केलेला आहे. मांडवीतील सर्व देव देश आणि धर्माप्रती जागृत असणाऱ्या सुजाण नागरिकांना आम्ही मांडवी संघर्ष समितीच्या वतीने आवाहन करतोय की सदर मंदिराच्या पाडकामाच्या आदेशास रद्द करून या मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हिंदू एकजुटीचे विराट दर्शन घडवावं हे विनम्र अभिवादन या ठिकाणी करण्यात आलंय. नमस्कार, मी आता सॅम्युअल स्ट्रीट वडगाडी भागात उभा आहे, मस्जिद बंदर जवळ. या ठिकाणी एक हवेली म्हणजे कृष्ण मंदिर होतं, नाथद्वाराचं मंदिर होतं आणि आज या ठिकाणी हे मंदिर मुस्लिम व्यापाऱ्यांनी ताब्यात घेऊन ते मंदिरातल्या मूर्ती या ठिकाणाहून काढण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण मंदिराची जागा म्हणजे हवेलीची जागा ही कमर्शियल मुस्लिमांनी ताब्यात घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनामध्ये शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं सरकार असताना या महाराष्ट्रात हिंदूंचं पलायन जबरदस्तीने करण्याचं, प्रयत्नपूर्वक करण्याचं, षडयंत्र रचून करण्याचा हा जो प्रयत्न होत आहे त्याकडे महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. कृष्ण भगवानांची पूजा केली जात होती आणि अशा परिस्थितीत इकडे C1 चुकीच्यारित्या ही बिल्डिंग डिक्लेअर करून या बिल्डिंगला तोडण्याचं कारस्थान किंवा या अत्यंत प्राचीन अशा वास्तूला तोडण्याचं कारस्थान इकडच्या स्थानिक विकासकांनी केलेलं दिसून येत आहे. मी आज इकडे येऊन हे काम थांबवलेलं आहे आणि उद्या या विषयातली बैठक महानगरपालिकेचे आयुक्त, म्हाडाचे आयुक्त VP यांच्यासोबत घेऊन हे काम थांबवून ताबडतोब इकडच्या स्थानिक रहिवाशांना न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी हुसेन शेख, मुंबई, नागपाडा.